मम्मी आज काय बनवणार? आज मी ना कोळंबी मसाला बनवून दाखवते। कोळंबीला काही लोक झिंगे पण बोलतात। इथं मी ताजी कोळंबी आणली आहे। हे बघा, अशी कोळंबी असते। ही मी 750 ग्राम आणलेली आहे। त्याचं मी मागचं असं राऊंड दिलेलं आहे आणि याच्यामधलाचा जो दोरा असतो ना तो काढला आहे। आता मी ह्याला चांगलं 3-4 पाण्याने धुवून घेतले। आता ह्याला मी तेलमध्ये थोडेसे मसाले टाकून परतून तुम्हाला दाखवते कसे परतायचे ते। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झालं की आपण त्यात 4 ते 5 लवंग टाकायचे, 2 दालचिनीचे तुकडे टाकायचे आणि 4 ते 5 काळी मिरी टाकायचे। आता हे जे कोळंबी आहे ते आपण या तेलात टाकायची। गॅसची फ्लेम इथं मी मीडियम करणार आहे। आता मी एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे। थोडं मीठ टाकणार, आणि लिंबूचा रस टाकायचा आहे। 1 लिंबूचा रस टाकलाय। आता मी परत एकदा मिक्स करून घेणार आणि मीडियम गॅसवर चांगलं परतून घेणार। मी मागच्या गॅसवर ना कोळंबीला फ्राय करायला ठेवलेली आहे। तोपर्यंत जो कोळंबीला मसाला लागतोय ना तो मी आता तयार करून तुम्हाला दाखवते। आता मी इथं कढई घेतली आहे। कढईमध्ये तुम्हाला थोडं तेल गरम करायचं आहे। इथं मी 1 ते 2 चमचे तेल टाकलंय। तेल आपण गरम होऊ देऊ। तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की आपण कांदे असे लांब लांब चिरून, मी इथं 3 ते 4 कांदे घेतले असे लांब लांब चिरून। कांदे आपण चांगले परतून घेऊ। कांदे आपले गोल्डन ब्राऊन होईल ना तोपर्यंत आपण त्याला चांगले परतून घ्यायचे। आपण जे आता झिंगे आता फ्राय करायला ठेवलेले ना ते बघा असे लाल झाले ना की तुम्हाला त्याला बंद करायचे। तुम्ही बघू शकता असे लाल झाले पाहिजे, म्हणजे तुमचे परतून झाले आहे। आता मी गॅस तो बंद करते। आता हे कांदे भाजोपर्यंत आपण त्याला तसंच राहून द्यायचं आणि कांदे आधी भाजून घ्यायचे। कांदा आपला आता चांगला भाजला गेला आहे। त्यात मी आता 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या टाकते आणि 1 ते 1.5 इंच आलं टाकते। 1 ते 2 चमचे सुकं खोबरं टाकायचं आहे। हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता इथं मी 2 टोमॅटो घेतले। टोमॅटो पण तुम्हाला त्याच्यात परतून घ्यायचे। टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला त्याला 2 ते 3 मिनिटं परतायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करून
ह्या मसाल्याला तुम्हाला थंड होऊन द्यायचं आहे. टोमॅटो टाकल्यावर आपण थोडंसं मीठ टाकू. आता मी झिंगे परतताना थोडं मीठ टाकलंय, टोमॅटोला थोडं ह्या मसाल्यात मीठ टाकलंय. याचा अंदाज घेऊन तुम्ही आता भाजीमध्ये मीठ घालायचं आहे. आता मी इथं गॅस बंद करते आणि ह्या मसाल्याला आपण थंड होऊन ग्राइंड करून घ्यायचं आहे. भाजलेला मसाला तुम्हाला असं वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक. हे बघा असं बारीक करायचं आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. ज्या कढईमध्ये तुम्ही कोळंबी फ्राय केली होती ना, त्याच कढईमध्ये तुम्ही आता हा मसाला फ्राय करायला ठेवायचा आहे. तेल मी इथं 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं आपण हा मसाला त्याच्यात परतायला टाकू. मसाल्याचा आजूबाजूला तेल सुटलेलं आहे. आता आपला मसाला चांगला भाजला गेला आहे. आता आपण त्यात सगळे सुके मसाले टाकू. आता आपण त्यात सुके मसाले टाकायचे. 1/2 टीस्पून हळद, 2 ते 3 चमचे लाल मिरची आणि हा घरगुती गरम मसाला आहे तो टाकायचा. तो मी इथं 3 चमचे म्हणजे छोटी चमची आहे माझी, ते छोटे 3 चमचे मी हा गरम मसाला टाकलाय. आणि 2 ते 2.5 चमचे धना जिरा. आपल्या मसाल्याच्या डब्यात असतात ना छोटे, तसे चमचे आहे हे. आता आपण मिक्स करून घेऊ. मसाला पण आपला भाजून झालेला आहे. आता जे आपण कोळंबी शॅलो फ्राय करून ठेवली होती, जे म्हणजे परतून ठेवली होती, ते आपण त्या मसाल्यात टाकायची आहे. आता आपण मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम इथं मी मीडियम करणार आहे. मसाल्यामध्ये कोळंबीला चांगली भाजून घ्यायची तुम्हाला 2 ते 3 मिनिटासाठी. आता आपण ह्या कोळंबी मसाला आहे ना, म्हणजे आपण थोडा रस्सा करायचा आहे. तर रस्सा करण्यासाठी मी इथं थोडं पाणी गरम करायला ठेवलंय. ते पाणी मी आता यात टाकते. तुम्हाला गरज असेल एवढाच रस्सा करा. कोळंबी शिजायला काही जास्त पाणी लागत नाही, पण म्हणजे प्रमाणातच पाणी टाकायचं. आपण कोळंबी परतताना मीठ टाकलं होतं, थोडं मसाला परतताना मीठ टाकलं होतं. आता मी थोडंसं पाणी टाकलं आहे, त्यामुळे मी अंदाजाने थोडंसं मीठ त्याच्यात टाकते. एकदम थोडं मीठ टाकलंय मी. तुम्ही टेस्ट करून घ्यायचं, कमी वाटलं तर त्याप्रमाणे मग ॲड करायचं. मीठ टाकल्यावर आपण परत एकदा मिक्स करून घेऊ आणि त्याला झाकून 5 ते 7 मिनिटांसाठी तुम्हाला ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. वाव, किती छान आपली कोळंबी मसाला तयार झाला आहे. सुगंध काय लाजवाब येतोय मम्मा, मजा येणार आहे. आता आपण वरतून अशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. वा, तर दिसायला तर लाजवाब दिसतंय कोथिंबीर टाकल्यावर. आता तू ह्याचा आनंद घे. आज मी तुमच्यासाठी खास कोळंबी मसाला तयार करून दाखवला आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. आणि हो, आपलं मराठी चॅनल मराठी मेजवानीला सबस्क्राईब करायचं विसरू नका.